नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल सावळकर, जनरल सर्जन, वर्किंग ॲज असिस्टंट प्रोफेसर इन गव्हर्नमेंट कॉलेज सातारा. भारतातील महिलांमध्ये सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. पण वेळेवर निदान झालं व योग्य ते उपचार घेतले तर या आजारापासून महिला पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. तर या आजारापासून स्वतःची काळजी कशी घ्यायची हे आज आपण पाहूया. भारतातील महिलांमध्ये साधारणपणे 40 ते 50 वयाच्या आसपास ब्रेस्ट कॅन्सरच्या केसेस सर्वात जास्त आढळतात. पण 20व्या किंवा 30व्या वर्षी देखील ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. तसेच 80-90च्या उतार वयात देखील ब्रेस्ट कॅन्सर होतो. त्याचप्रमाणे गरोदरपणात किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये देखील ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण असतं. त्यालाच आपण प्रेग्नन्सी असोसिएटेड ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतो. त्यामुळे प्रत्येक वयाच्या महिलांनी याबद्दल जागरूक असणं खूप गरजेचं आहे. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे म्हणजे ब्रेस्टमध्ये गाठ किंवा कडकपणा जाणवणे, त्वचेचा भाग लाल किंवा खडबडीत होणे, निप्पलचा भाग आत ओढला जाणे, निप्पलच्या आजूबाजूला रॅश जाणवणे, स्तनाच्या आकारामध्ये बदल जाणवणे, निप्पलमधून असामान्य स्त्राव येणे, रक्त येणे, काखेमध्ये गाठ जाणवणे. अनेकदा ब्रेस्ट कॅन्सरची गाठ ही दुखत नाही. प्राथमिक अवस्थेत शरीरात इतर काही परिणाम पण जाणवत नाहीत. त्यामुळे मला काही त्रास होत नाही आहे म्हणून तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. 20 वर्षावरील प्रत्येक महिलेने महिन्यातून एकदा स्वतःचं स्तन परीक्षण करायचं असतं. त्यालाच ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असं म्हणतात. साधारणपणे पाळीच्या 5व्या किंवा 6व्या दिवशी स्वतःचं स्तन परीक्षण करायचं. त्यामध्ये स्तनामध्ये काही बदल जाणवला, गाठ जाणवली तर डॉक्टरांना लगेच दाखवून घ्यायचं. त्याचप्रमाणे 30 वर्षावरील महिलांनी वर्षातून एकदा तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्तन परीक्षण करून घ्यायचं. त्यालाच आपण क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन असं म्हणतो. 35 वर्षावरील महिलेने प्रत्येक वर्षी मॅमोग्राफी ही केली पाहिजे. स्वतःचं स्तन परीक्षण करताना किंवा अंघोळ करताना जर गाठ जाणवली तर घाबरून जाऊ नका. 80% गाठी ह्या कॅन्सरच्या नसतात. स्वतः निदान करू नका, डॉक्टरांना लगेचच दाखवून घ्या. सहसा अशा प्रकारच्या गाठीचं निदान हे तिहेरी चाचणी करून करतात. तिहेरी चाचणी म्हणजे क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांकडून गाठीची तपासणी करून घेणे, रेडिओलॉजिकल टेस्ट, मॅमोग्राफी, सोनोग्राफी करणे आणि सुईची तपासणी करणे म्हणजेच ब्रेस्ट बायोप्सी करणे. तर हे 3 घटक आहेत तिहेरी चाचणीचे. अशा प्रकारे गाठीचं निदान हे 99% अचूक होतं. जर फर्स्ट डिग्री रिलेटिव्स म्हणजे आई, बहीण किंवा मुलगी यापैकी कोणाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल किंवा अंडाशयाचा कॅन्सर झाला असेल म्हणजेच ओव्हरियन कॅन्सर तर त्या महिलेला कॅन्सर होण्याची रिस्क ही वाढते. पण जर अशी फॅमिली हिस्ट्री नसेल तरीसुद्धा त्या महिलेला कॅन्सर होऊ शकतो. 80% ब्रेस्ट कॅन्सर हे स्पोरॅडिक असतात म्हणजेच आनुवंशिक नसतात. त्यामुळे घरात कोणाला कॅन्सर नाही आहे म्हणून मला ही जी काही लक्षणे आहेत ती कॅन्सरची नाही आहेत या भ्रमात राहू नका. ज्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे अशा महिलांनी मॅमोग्राफी स्क्रीनिंग टेस्ट हे वयाच्या 25व्या वर्षीच करायला चालू केले पाहिजे. 5 ते 10% ब्रेस्ट कॅन्सर हे आनुवंशिक असतात. आनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सरमध्ये BRCA1 किंवा BRCA2 असे जीन डिफेक्ट आढळतात. ज्या महिलांमध्ये असे जीन डिफेक्ट आढळतात त्यांना आयुष्यात कधीतरी ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण हे 60 ते 80% असतं. त्याचप्रमाणे ओव्हरी, अंडाशयाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण पण 60 ते 80% असतं. पण याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह सर्जरी, औषधं किंवा वेगवेगळ्या चाचण्या आपण करू शकतो. सुईचा तपास म्हणजे बायोप्सी यामुळे कॅन्सरचा पसर होतो असा अनेकांचा गैरसमज आहे. पण त्यामुळे ट्यूमर पसरत नाही. बायोप्सी ही एक डायग्नोस्टिक टेस्ट आहे ज्यामध्ये गाठ ही कॅन्सरची आहे की नाही ते कळतं. त्यामध्ये गाठीमधल्या ज्या सेल्स आहेत त्या सुईमध्ये येतात, आजूबाजूच्या ब्रेस्ट सेलमध्ये पसरत नाहीत.
मॅमोग्राम हा स्तनाचा काढलेला एक विशेष प्रकारचा एक्सरे असतो. दोन्ही स्तनाचे एक्सरे काढले जातात. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर सूक्ष्म अवस्थेत म्हणजे जेव्हा गाठ हाताला पण लागत नाही अशा अवस्थेत पकडला जातो. त्यामुळे मॅमोग्राफी ही खूप महत्त्वाची आणि स्पेसिफिक टेस्ट आहे. 35 वर्षावरील महिलांनी तक्रार नसताना देखील प्रत्येक वर्षी मॅमोग्राफी ही केलीच पाहिजे. ज्यांना ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, अशा महिलांनी मॅमोग्राफी स्क्रीनिंग टेस्ट ही 25व्या वर्षीच चालू करावी लागते. कर्करोग टाळण्यासाठी अजूनही आपल्याकडे काही लस उपलब्ध नाही आहे, पण हा आजार होण्याची शक्यता आपण कमी करू शकतो. त्यासाठी नियमित व्यायाम करा. ज्या महिला दिवसातून अर्धा ते 1 तास व्यायामासाठी देतात त्यांना कर्करोग होण्याची शक्यता ही 20 ते 30% कमी होते. आहाराकडे लक्ष द्या. तेल तूप कमी खा. कडधान्य फळभाज्या जास्त घ्या. मेनोपॉजनंतर हॉर्मोन्सची औषधं शक्यतो टाळा. मद्यपान टाळा. धूम्रपान टाळा. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण कर्करोगाची शक्यता थोडी कमी करू शकतो, पण कर्करोग हा 100% टाळता येत नाही. त्यामुळे वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हा घेतलाच पाहिजे. स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक असणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.